झालं संपलं म्युझिक. स्किट तुमचं आहे, स्किट माझं नाहीये. असं नको व्हायला. 15 मिनिटं व्हायलंट ठेवलं, अख्खं स्किट कट केलं. सांगेन तेव्हाच वाजवायचं, कळलं? प्रसादा नमस्कार. नमस्कार. मी आज माझ्या नवीन होणाऱ्या गर्लफ्रेंडसाठी मी एक ब्लाइंड डेट आयोजित केली आहे, अरेंज केली. म्हणजे झालंय त्याचं काय की ह्या नॅशनल टी व्हीवर मला सईने भाऊ मानलं आणि सगळा प्रॉब्लेम झाला. अरे तुम्हाला कधीपासून झालाय? म्हणजे मला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही, मला आनंदच आहे. मला आनंदच आहे, दिसतोच आहे तो. पण कसं आहे की त्याचा प्रॉब्लेम असा आला की तिला फॉलो करणाऱ्या सगळ्या मुली मला भाऊ म्हणायला लागल्या. हो रे. आणि त्यात तू पण काही गेले आठवडे माझ्या टॅलेंटवर ना पॅचवर कॉन्सन्ट्रेट केलं, तोही फरक पडला. हो रे. सो या सगळ्या प्लॅटॉनिक आणि चार्मिंगच्या गर्दीत माझ्याकडे दुर्लक्ष झालं. मग मी काय केलं, टॅलेंट 86 या नावाने नवीन अकाउंट उघडलं. वा. आणि मग सगळे माझ्याकडे यायला लागले. नुकतंच क्यूट 89 नावाच्या एका मुलीसोबत माझं सूत जुळलंय. तिच्यासाठी आज मी इथे ब्लाइंड डेट आयोजित केली आहे. म्हणजे त्या आमच्या ब्लाइंड डेटसाठी मी याला वायोलिन वाजवायला ठेवलं आहे, लिलीची फुलं आणली आहेत आणि असं सगळं बेत एकदम. म्हणजे मी प्रपोज कसं करणार आहे, त्या वाईनच्या ग्लासात अंगठी ठेवली आहे आणि तिला तो देऊन प्रपोज करणार. फक्त ते आता कधी येते त्याच्यावर सगळं आहे. हाय क्यूट 89. यू आर लुकिंग नाईस. हॉटेल सापडायला काही प्रॉब्लेम नाही ना आला? फोटो दिसतेस अगदी तशीच दिसतेस, एकदम छान सुंदर, वेगवेगळे लुक, वेगवेगळे दिसतेस. वा छान. उगाच नाही मला क्यूट 89 म्हणत. मग माझ्या गावाकडचे तर माझं एवढं कौतुक करतात. माझे आई वडील तर मला म्हणतात तू तर उसाच्या खांडकासारखी दिसती. साखर कारखाना आहे ना तिथं, मला म्हणतात तू तर एवढी गोड आहे, एवढी गोड आहे, जणू तुला आत्ताच मुंग्या लागतील की काय. माझ्या फेसबुकवर तर 50,000 फॉलोअर आहेत. इंस्टाग्रामवर तर माझे काय सांगू तुम्हाला 30,000 फॉलोअर आहेत माझे. अजून ट्विटरवर अकाउंट काढायचंय माझं, पण मी काढीन कधी ना कधी काढीन. असं नाही का? वा ना वा. एक्सक्यूज मी, काय तुम्हाला अजूनही वाटतं ह्यांच्यासाठी मी हे वाजवावं? तू थांब ना यार, मलाच जरा धक्का बसलाय. तू थांब. मी काय म्हणते, टॅलेंट 86 नावाचा कुठला पोरगा तुम्ही बघितलाय का काका? काका? हा. नाही, मीच आहे टॅलेंट 86. भला टॅलेंट 86 आणि वजन 186 का? ऐका ना, काय खायला वेळ आहे का? काय ना सकाळचा नाश्ता नसला ना का पोटात असा खड्डा पडितो. हा, असा गुब्बारा होतो पोटाचा. मग कावळे वरडी त्यात नको. ऐका ना, ऐका ना. हो असं वरडी त्यात मग आपण 3 स्टार हॉटेलमध्ये बसलो, असं नका करू. अहो पण आमच्या गावाकडे असंच असतंय, आम्ही असंच वरडीतो. ऐका ना, अहो नका, ते वाईट दिसतंय. इथे वेटर, एवढं बोलल्यावर वेटर येतो. सॉरी वेटर. सॉरी. केवढा उत्साह आहे बघितला. मॅडमची ऑर्डर घ्या. येस सर. हा, ऐका ना, तुमच्याकडे असं काही कोल्ड्रिंक बिंड्रिक आहे का? त्याच्यामध्ये असं बिस्कुट टाकायला काय असेल तर द्या ना. म्हणजे तुम्ही खाल्लं नाही कधी? अहो असं कोल्ड्रिंक घ्यायचं ग्लासामध्ये, त्याच्यामध्ये बिस्कुट टाकायची 7-8 आणि परत लगदा होईपर्यंत ती अशी भिजवायची आणि त्याच्यात चमचा घालून नाही खायची बरं का. अशी 2 बोटं घ्यायची, अशी घ्यायची आणि अशी चाटायची. लय भारी लागत. तुम्हाला अजूनही वाटतं हे वाद्य हिच्यासाठी वाजवलं पाहिजे?
थांब ना, काहीतरी होप्स अजून येतील, जरा थांब सोडा ना. बिस्कुट म्हणतो आम्ही त्याला, सोडा बिस्कुट. आमच्या मॅडम हे असं काही इथे मिळत नाही मॅडम, नाही मिळत. नाही नाही, ऐका ना, मी काय बोलतो, हां. तुझ्याकडे जे उत्तम आहे ना ते घेऊन ये. हा ठीक आहे हा, आणि ए ते वाईनच्या ग्लासात अंगठी. हा सर केलं. ठीक आहे सर, येतो सर. येस. क्यूट 89. हा. तुझं खरं नाव काय? आदिती. वा. म्हणजे खरं नाव प्रज्ञा आहे, पण मला नाही आवडत प्रज्ञा. म्हणजे प्र अक्षरावरनं जी नावं सुरू होतात ती मला आवडतच नाहीत. म्हणजे कसं वाटत नाही का, प्र नुसतं पादल्यावानी वाटत. सगळंच गंडत चाललंय. हरकत नाही, ते काय आपण नावांवर गप्पा मारतोय. आपण काहीतरी एक रोमॅन्टिक वातावरण तयार करूया का? हा, मला ना म्युझिक ऐकलं की रोमॅन्टिक वाटत. माहिती ना, चॅटिंगवर आपण गप्पा मारला तेव्हा तुम्ही सांगितलेलं. मी म्युझिक. ऐका ना, मी काय म्हणते, तो कोकवाला कधीपासून उभा आहे तिकडे, त्याला 5-10 रुपये द्या आणि जाऊ द्या ना पुढं. बिचारा कधीपासून. ही काय म्हणाली आता मला? कोकेवाला ना. कोकेवाला आहे मी? 5 रुपये? मी भिकारी आहे इकडे, कलाकार आहे मी इकडे थांबलोय. मी कलाकार म्हणून थांबलोय, कळला? भिकारी नाही मी. बया, हल्लीच्या भिकाऱ्यांना पण काय माज असतो. 50 रुपये द्या, जाऊ दे त्याला. हल्लीचा भिकारी म्हणजे? हल्लीचा भिकारी म्हणजे काय? पूर्वी पण भिकारी होतो मी. म्हणायचं काय हिला? एक मिनिट. नाही, 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 एक तुम्ही मला मिनिट. शब्दात अडकवू नका. शब्दाचा तुम्ही मला शब्दात अडकवायचं नाही. 1 मिनिट. तुम्हाला गायचंय ना, एक काम करा, तिथं त्यांच्या मागं जाऊन गा. किमान त्यांच्या पाटा तरी खाजवल्या जातील, ते तरी खुश होतील. जा म्हणलं. निघ गा. निघ तू. निघ. अगं, हे नाही गाणार मी. चाल. कोणा ठेवते तिथं काम, मला कळत नाही. फार मूड खराब करून टाकला माझा. ऐका ना, तिथं समोरच्या टेबलावर एक बसलाय, लय भारी गातो. रोहित राऊत नाव आहे त्याचं. त्याला बोलूया ना आपण इथं गायला. नाही, ते बरोबर दिसत नाही. अहो बरं काय, चांगलं गाईल तो. अहो, ऐका, तो अहो, काहीतरी- म्हणजे तो गातो ना तर कसं असं स्वानंदी वाटत, कोणी टीके करूच शकत नाही बुवा. असं आहे ते. नाही पण हा, त्याला बोलू ना आपण. 1 मिनिट. ऐक ना, अगं नको. रोहित, ये की इथं गा की थोडस. ऐक ना. अरे ये की बया, काय आकडीतोय बघ. ऐका, असं बरोबर नाही वाटत. ते प्रायव्हेटली काहीतरी प्रमोशन करायला आले तिकडे. मग फुकटच्या फाकट प्रमोशन करतात का? ह्यांच्याकडनं गाऊन घ्यायचं, मग कसं जरा माहोल बनितो. ओ या ना, गा ना. आता येत आहे. भारी गातात ते. आता बघा. बया काय भारी गातात. तुमचा ते भारी वर का हास्य जत्रेचं शुकशुक गीत. शीर्षक गीत आहे ते. शीर्षक गीत. हा का? पण ते काय त्याच्यात काय ते ऐकू येतं? शुक शुक काय ते? शुक 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 शुक. तेवढंच ऐकू येतं त्याच्यात. नाही, ऍक्च्युली माझा लई जुना एक्सपिरियन्स आहे तो. काय गाताना 3 कडवी गाऊन घेतात, पण लावताना फक्त शुक शुकच लावतात. काय आम्ही बरोबर ना? ऐका ना, आधी हे महत्वाचं आहे. ऐका ना, म्हणा ना काहीतरी गाणं. बर बर हा. बर. अमीर F sharp दे ना, F sharp. याड लागलं ग, याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग, वासी हो साथ ये कस्तुरीचा, चाखलं यावर गोड लागलंय ग. ऐका ना, ते दुसरं गाणं ते नाही का, असं जरा असं गातात ते. अच्छा, क्लासिकल. हा, असं काहीतरी वेगळं काहीतरी गातो. हा, बघा वेगळं, बघा. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो. लेस दाटून येतोय कंठ. दुसरं काहीतरी गाणं म्हणजे असं नाही का, असं भारी वाटलं पाहिजे, असं काहीतरी दुसरं का? बर बर. भारी भारी वाटलं पाहिजे. अमीर डी दे ना, डी. नको टेन्शन. सी कर, सी. एक काम कर, राहू दे, मी माझं गातो, जाऊ दे.
अगं हे उठ, अगं हे अगं उठ, ए काय ए माझ्या अहो माझ्या गाण्यामुळे रडलात का तुम्ही? काय झालं काय एवढं? गाण्यावर रडलात का माझ्या? अहो मी एकदा रिक्षातनं चालले होते तेव्हा हेच गाणं लागलं होतं. तेव्हा एक टरोक आला आणि त्या नासाची खोलुडवला पार पचका झाला माझ्या ड्रेसचा. 500 रुपयाचा ड्रेस आणि 10 रुपयाची मला पावडरचा खर्च पडला माहिती. तेव्हापासून परत तिडीक जाते गाणं. ड्रेस खराब झालं म्हणून एवढं रडतं कोण? ऐका जाऊन द्या सगळं भरून द्या. तुम्ही असं काहीतरी ना वरातीचं वाजवा. माझा आता मूड झालाय नाचायचा. बर तुम्ही काहीतरी भारी वाजवा. तुम्ही पण नाचा. हे पण नाचतील माझ्या बरोबर. मला नाही हिला भरलंय न्यार पिस ही पायन राहत दिस हिला भरलंय न्यार पिस ही पायन राहत दिस साडी सोडून ये जारनेस साडी सोडून ये जारनेस हिंड घेऊन मोकळं केस हिंड घेऊन मोकळं केस वार भरलया अंगात वार भरलया वार भरलया अंगात वार भरलया हाताला 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 पायाला बोटाला कमरला हाताला धरलं या म्हणी ते लगीन ठरलं या 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 वरातीतच नाचल्यासारखं वाटत आहे. देवाजी थँक्यू थँक्यू काय आहे? सावित्री तुम्ही चालूच झालात. थांबा जरा. तुम्ही आमच्या शो मध्ये येऊन गाणी गाता, आम्ही तुमच्या शो मध्ये येऊन स्किट करू. चालेल पण आमच्याकडचं काय माहिती नट तिकडं आला की गावं लागतं एखादं गाणं गाऊन दाखव ना. अरे गाणं मालवून कंठ येतो